नमस्कार मित्रांनो, गणपतीचा उत्सव अगदी 2 दिवसावर येऊन ठेपलेला आहे आणि हिंदू सण उत्सव आले की अनेकांना सेक्युलर किडा चावतो. सेक्युलर किडा चावणारे सगळे काही सेक्युलरच असतात असं नाही. कधीकधी हिंदुत्ववाद्यांनाही किंवा हिंदुत्ववाद्यांबद्दल आकस नसलेल्यांनाही हा सेक्युलर किडा चावू शकतो आणि मग समाज माध्यमांच्या जगात त्याची चर्चा होते. चर्चा होणं स्वाभाविकच आहे. अथर्व सुदामे म्हणून इन्फ्लुएन्सर आहे. मला खरंच आत्तापर्यंत, कारण मी इंस्टाग्राम वगैरे काही फारसं वापरत नाही, फेसबुकही खूप कमी केलेलं आहे आणि त्यामुळे मला काही असं रील्स आणि या सगळ्या गोष्टीबद्दल मी काही असं खूप त्याबद्दल बोलू शकतो, बोलायचा अधिकार मला याच्यातला भाग नाही. पण त्यांनी एक रील तयार केलं आणि मग त्या रीलमुळे त्याला हिंदुत्ववाद्यांनी धमक्या दिल्या आणि हिंदुत्ववाद्यांनी धमक्या दिल्यावर त्यांनी ते रील डिलीट करून टाकलं आणि मग दुसरा एक व्हिडिओ केला की माझ्या रीलमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो. याच्यामुळे पुण्यातले आणि एकूणच महाराष्ट्रातले पुरोगामी चेकाळले की बघा, महाराष्ट्रात अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही आहे, देशात डर का माहौल आहे वगैरे अशा सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. म्हणून मला हा विषय कळला, नाही तर मला काही ते ट्विट किंवा काय जे रील आहे ते डिलीट करेपर्यंत मला काही ते कळलं नव्हतं. ते तुम्हाला थोडंसं ऐकवतो आणि मग त्याच्याबद्दल बोलतो. दादा, ही मूर्ती कशी दिली? भक्तिभावानी दिली. नाही म्हणजे केवढ्याला आहे? 2100 रुपये. ठीक आहे, मग ही बुक करा. हो, करतो लगेच. अब्बू, अम्मी ने आपके लिए खाना भेजा है. हाँ, पुढं पण मूर्तीचं दुकान आहे, तुम्ही तिथनं पण घेऊ शकता मूर्ती. म्हणजे असं काय याला काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे इथनं मूर्ती घेतली तर चालेल ना तुम्हाला? हो का? नाही, पण गणपती रंगवताना तुझ्या मनात चांगलेच भाव होते ना? हो, कायमच असतात. माझे आप्पू सुद्धा हेच काम करायचे. बघा, म्हणजे एक माणूस गणपती घ्यायला जातो आणि गणपतीची मूर्ती कशी दिली तर जो मूर्तिकार आहे तो म्हणतो भक्तिभावाने दिली. मग किंमत किती? 2100 रुपये. आणि मग तो मूर्ती बुक करायला सांगत असतानाच, म्हणजे तो माणूस असतो, मूर्तिकार असतो, त्यांनी जाळीदार टोपी घातलेली नसते, पण त्याच्या लहान मुलांनी एवढी मोठी जाळीदार टोपी घातलेली असते. म्हणजे याच्यातच कुठेतरी वास्तविकता या रीलमध्ये उघड होते. इथे बापाची दाढी आहे, त्याचे आब्बू जे मूर्ती करत असतात त्यांची कदाचित दाढीही नसेल, ते धोतर आणि बनियानच घालत असतील, पण त्यांच्या मुलांनी दाढी ठेवली आणि त्यांचा 10 वर्षाचा मुलगा टोपीही घालून आला. आणि मग मूर्ती घेणारा सश्रद्ध हिंदू थोडासा चाच पडतो की अरे, मूर्तिकार मुसलमान आहे म्हणून. आणि मग तो मुसलमानही अतिशय भक्तिभावानी मूर्ती बनवत असतो आणि त्यामुळे तो सांगतो की मूर्ती घेतली नाही तरी चालेल, शेजारी ही दुकान आहे. आणि मग तो म्हणतो की मी मूर्ती का तुझ्याकडनं घेऊ नको, तू भक्तिभावानी बनवलेली आहेस, त्याच्यात तुझा धर्म येतो कुठे? म्हणजे बघा, हा भारत देश कसा गंगा जमनी तहजीबचा आहे. इथे मुसलमानही गणपतीच्या मूर्ती बनवतो आणि हिंदूही रोजे ठेवतो. तो भारत आता आपण कुठेतरी मागे सोडून आलो आहे आणि अनेक ठिकाणी, खास करून उत्तर प्रदेशमध्ये मुसलमानांना धंदा करायची ही सोय नाही आहे, रेस्टॉरंट चालवायची सोय नाही आहे. त्यांना दुकानावर स्वतःचं नाव लिहायला पाहिजे. अर्थात हे काही रीलमध्ये नाही आहे, पण त्याच्यातनं हेच सुचवायचं असतं की तो भारत जेव्हा मुसलमानही गणपती बनवायचे आणि हिंदूही रोजे ठेवायचे, त्या भारतापासून आता हा भारत आहे की जिथे मुसलमानांनी मूर्ती केली हे ऐकल्यावरही अनेक जण म्हणतात की आता इथे मुसलमानाकडनं मूर्ती घ्यायला नको. किंवा उघड उघड समाज माध्यमांवर सांगितलं जातं की मुसलमानांच्या दुकानातनं काही घेऊ नका, मुसलमानांची रोटीचेही व्यवहार करू नका, बेटीचे तर करू नकाच पण रोटीचेही व्यवहार करू नका. आणि लव जिहाद, लँड जिहाद या सगळ्याची भीती पसरवली जाते वगैरे वगैरे वगैरे. आणि त्यामुळे गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी अशा कॅटेगरीचं ते रील होतं. त्याच्यानंतर हे दुसरं रील केलं गेलं की त्याच्यामध्ये सांगण्यात आलं
नमस्कार मित्रांनो, मी अथर्व सुदामे. काल मी एक माझ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ टाकली होती आणि ती मी ऑलरेडी दुपारीच डिलीट केलेली आहे. पण बरेच लोक नाराज झाले, त्यांना ती व्हिडिओ आवडली नाहीये. तर माझा अजिबातच असा उद्देश नव्हता की कोणाला दुखवायचं किंवा कोणाच्या भावना दुखवायच्या. मी आत्तापर्यंत खूप व्हिडिओ असे केलेले आहेत जे की आपल्या हिंदू सणांवर आहेत, मराठी संस्कृतीवर आहेत, मराठी भाषेवर आहेत. म्हणजे मला वाटत नाही बघा, म्हणजे एक व्हिडिओ केली होती, ती व्हिडिओ बघून अनेकांना राग आला आणि तो काही उद्देश नव्हता, भावना दुखवायचा उद्देश नव्हता. आत्तापर्यंत मराठी संस्कृती, हिंदू सण याच्यावर अनेक व्हिडिओ केलेले आहेत आणि त्यामुळे कृपया जरी तुम्हाला राग आला असेल तरी ते मनाला लावून घेऊ नका, अशा याचा व्हिडिओ त्यांनी टाकलेला आहे. आणि त्याच्यामुळे ही चर्चा होणं स्वाभाविकच आहे. म्हणजे कुठेतरी आपण जगात काय चाललं आहे त्याच्यापासून स्वतःला पूर्णपणे तोडून एका काल्पनिक गंगा जमनी तहजीबच्या वातावरणात स्वतःला गुरफटून टाकलेलं आहे आणि हीच भारताची खरी ओळख आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतोय. पण तसे म्हटलं की या रीलमध्येच त्याच्याकडनंच नकळत दाखवलं गेलं आहे. म्हणजे जर मूर्तिकार डोक्यावर टोपी घालून धंदा करत असता तर काही प्रश्नच नव्हता, घेणाऱ्यालाही प्रश्न पडला नसता, विकणाऱ्यालाही प्रश्न पडला नसता. बरं, मग मूर्तिकाराच्या मुलांनी डोक्यावर टोपी घातली नसती तरी प्रश्न पडला नसता. आणि बाप अतिशय म्हणजे पुणेरी मराठीमध्ये, म्हणजे थोडक्यात ब्राह्मणी मराठीमध्ये मुसलमान दुकानदार बोलतोय. बोलू शकतो का? बोलू शकतो, नक्की बोलू शकतो. पण मुलगा मात्र त्याचा अब्बू अम्मी वगैरे वगैरे अशा प्रकारची भाषा बोलतोय. आणि त्याच्यामुळे हे जे आहे या गोष्टी आपण नेमकं काय सांगायचा प्रयत्न करतो. मम्मी ने आपके लिए खाना भेजा है. बघा, म्हणजे बाप ब्राह्मणी मराठीमध्ये मराठी बोलतोय, मुसलमान बाप, पण त्याचा मुलगा अब्बा अम्मीने आपके लिए खाना भेजा है म्हणतो. म्हणजे त्याला मराठी येत नाही. हाच तर खरा प्रश्न आहे ना या भारतामध्ये. आणि खास करून कोकणात तर मुसलमानही गणपती साजरे करायचे असं आम्ही लहानपणी ऐकत आलेलो आहे. पण आता जेव्हा कोकणात जाता आणि कोकणाच्या किनाऱ्यांवर अनेक ठिकाणी आपण भारतात आलोय का पाकिस्तानात आलोय असा प्रश्न पडतो. म्हणजे सगळ्यात आत्ता रत्नागिरीच्या समुद्रावर बघतोय सगळे बुरखे. म्हणजे हे काही मुसलमान बाहेरनं आलेले नाही आहेत. या बायका काही 10 वर्षापूर्वी बुरखे घालत नव्हत्या. पुरुष अशी दाढी ठेवत होते किंवा मिशी न ठेवता दाढी ठेवणं किंवा लांड्या विजारी घालणं हे सगळं गेल्या 10-20 वर्षात सुरू झालेलं आहे. आणि हिंदू असहिष्णू होत आहेत असा जेव्हा आरोप केला जातो त्याच्यामागे हेच कारण असतं, कारण हिंदू अधिकाधिक सेक्युलर होत चालला आहे. आपल्या चालीरीती, आपल्या परंपरा, आपला धर्म गुंडाळून ठेवू लागला आहे. पण मुसलमान मात्र अधिकाधिक रूढीवादी होत चालला आहे. मराठी भाषा सोडून हिंदी भाषा बोलायला लागला आहे बऱ्याच प्रमाणात. मी असं नाही म्हणत आहे की मुसलमानांची भाषा अशी या जाहिरातीत दाखवली तशी शुद्ध मराठी असते. त्याच्यामध्ये थोडासा दखनी ज्याला भाषा असते त्याच्यामध्ये थोडासा हिंदीचा उर्दूचा प्रभाव होताच. पण आता सर्रास मराठी बोलणं बंद करून हिंदीमध्ये बोलणं आणि आपले मराठीचे कैवारी तिथे मात्र मराठीची सक्ती करायला धजावत नाही. उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांविरुद्ध त्यांना मराठी न आल्याबद्दल किंवा न बोलल्याबद्दल चोपलं जातं. पण ज्यांच्या पूर्वजांची भाषा महाराष्ट्रात राहून मराठी होते पण ज्यांची पुढची पिढी आता हिंदी बोलायला लागले त्यांच्याबद्दल एक अक्षरही काढलं जात नाही. या सगळ्याची सुरुवात कुठून झाली? म्हणजे मूर्ती करताना गणपतीच्या मूर्तीपासून आलाय की जो धर्म मूर्तीपूजेच्या विरोधात आहे. ठीक आहे, समजू शकतो की निर्गुण निराकाराची जर कोणाला उपासना करायची असेल तर तीही हिंदूंमध्ये तीही श्रद्धा आहे. तुम्ही सगुण साकाराची उपासना करा किंवा निर्गुण निराकाराची उपासना करा. पण आमच्या दृष्टीने निर्गुण निराकार देव आहे म्हणून जो कोणी सगुण साकाराची पूजा करतो, जो कोणी मूर्तीची पूजा करतो, ती मूर्ती तोडणं, देवळं फोडणं, देवळात गायी कापणं आणि त्याला पुन्हा बुत शिकन म्हणजे मूर्ती तोडणारा असं स्वतःचा गौरव करून घेणं. आणि या आक्रमकांना, जे भारतातले कधीच नव्हते, जे अफगाणिस्तानमधनं आले होते, जे उझबेकिस्तानमधनं आले होते, जे इराणमधनं किंवा मध्य आशियातनं कुठून तरी आलेले, ते आमचे पूर्वज होते म्हणून त्यांचा गौरव करणं, इतिहासात त्यांच्याबद्दलच शिकवणं
या सगळ्याबद्दल हिंदू जागरूक व्हायला लागला आहे. आणि मग त्यामुळे तो जर विचार करू लागला असेल की अशा प्रकारे जर एका समाजाचं अधिकाधिक कट्टर समाजामध्ये रूपांतर होत असेल तर मग आपण तेवढी कट्टरता का दाखवू नये. धर्माची कट्टरता नाही, पण पूर्वी हिंदूही कपाळाला टिळक लावतच होते, डोक्यावर टोपी फेटा पगडी काहीतरी बांधतच होते, खांद्यावर उपरणं घेत होते. आपण आधुनिकीकरणाची कास धरताना आपण बाकीच्या जगासोबत, खास करून पाश्चिमात्य जगासोबत आपल्यामध्ये बदल करून घेतले. आपण आपल्याला धर्मापेक्षा आपला देश श्रेष्ठ आहे, देशाचं संविधान श्रेष्ठ आहे, वंदे मातरम श्रेष्ठ आहे. सावरकर वेद मंत्राहुनी आम्हा वंदे वंदे मातरम असं म्हणायला आपल्याला काही वाटत नाही. पण दुसरा माणूस जेव्हा म्हणत असतो की मी वंदे मातरम म्हणणार नाही, मी राष्ट्रगीताला उभा राहणार नाही, मी सूर्यनमस्कार घालणार नाही, आणि ही असली वृत्ती मुख्यतः भारतातच दिसते आणि पाकिस्तान बांगलादेश या भागात दिसते. म्हणजे माझे परदेशातही अनेक मुस्लिम मित्र आहेत, त्यांना देवळात जायला किंवा त्यांना काही आपल्या परंपरा साजरा करायला काही त्यांना वाटत नाही, कारण त्यांच्यासाठी हा वेगळा अनुभव असतो. माझे जॉर्डनमधले मित्र होते, ते सगळे अजंठा वेरूळ सगळ्या लेण्यांमध्ये आले, देवळामध्ये आले, त्यांना काही फरक पडला नाही. उझबेकिस्तानमधले लोक असतील किंवा इतर कुठले असतील, सौदी अरेबियामध्ये महिला योगा करतात, पण इथले लोक ज्यांचे पूर्वज हिंदू होते त्यांना योग करायला सांगितलं तर त्यांची नाकं मुरडतात. ते म्हणतात हे आमच्या धर्मात नाही आहे, हे आमच्या धर्मापलीकडचं आहे. म्हणजे ज्या सौदी अरेबियामध्ये इस्लामचा जन्म झाला तिथे काही हरकत नाही आहे तरुणांना, पण यांना हरकत आहे. असं जेव्हा वागायला लागतात आणि ते दाखवायचं सोडून तुम्ही काय दाखवता, तर तुम्ही हिंदूंमधली असहिष्णुता दाखवता. आणि हे सगळं करून तुमचे दर्शक कोण आहेत, तुमचे प्रेक्षक कोण आहेत, ते सगळे हिंदू आणि राष्ट्रीय विचारांचे, हिंदुत्ववादी विचारांचे, त्यांनाच तुम्ही दाखवणार. असं असताना की तुमचे प्रेक्षक मुसलमान आहेत, त्यांनी हे बघितलं, कौतुक केलं, तुमचे रील्स बघणार कोणतेही हिंदूच बघणार आणि त्यांनी तुमच्या सेक्युलर लिबरलपणाचं कौतुक करायचं, ही जी अपेक्षा आहे. आणि मग त्याच्या बातम्या येणार. आता गणपतीतही बघा, कुठल्या तरी मुस्लिम समाजाने गणपती ठेवला, हे दाखवलं, याच्या बातम्या होणार. हे जे चालू आहे त्याच्यामुळे हिंदू अधिकाधिक त्याची ओळख अधिकाधिक घट्ट होत आहे. हे चालू असताना जगात जे आत्ता गाझाच्या निमित्ताने युरोपमध्ये असेल, ऑस्ट्रेलियाच्या निमित्ताने असेल, भारतात तिकडे काही अनेक ठिकाणी करण्याचा प्रयत्न चालू आहे की सिरियामध्ये मुसलमानांची कत्तल केली, इराकमध्ये मुसलमानांची कत्तल केली, येमेनमध्ये मुसलमानांच्या विरुद्ध लढत आहेत, सुदानमध्येही किंवा अन्य आफ्रिकन देशामध्येही तेच चालू आहे. पण त्याच्याबद्दल कोणाला काही पडलेली नसते. सिरियातली किती लोक सिरिया सोडून बाहेर गेली, देशोधडीला लागली, याची पर्वा नसते. पण गाझाबद्दल मात्र सगळ्यांचा कंठ कोरडा पडतो, गळा कोरडा पडतो. याच मुद्द्यामुळे हिंदुत्ववाद अधिकाधिक लोकप्रिय होत आहे की आपल्याच देशात आपल्यालाच आपल्या सण परंपरांना अशा प्रकारचं कोणतरी बौद्धिक, कधी ते रीलच्या माध्यमातून, कधीतरी कुठल्या लेखाच्या माध्यमातून, कधीतरी एखाद्या रिपोर्टाच्या माध्यमातून आपल्याच देशात आपलं बौद्धिक घेतलं जात असेल तर त्याच्याबद्दल व्यक्त होणं. पण तरी देखील जर काही धमक्या दिल्या असतील, जर काही या गोष्टी केल्या असतील तर त्या समाज माध्यमांवर दिल्या असतील, यातला कोणीही अशा गोष्टी करणार नाही. पण असंच जर रील त्यांनी एखादा मुस्लिम देवळात जाऊन किंवा अशाबद्दल काहीतरी त्याच्यामध्ये कुराण, इस्लाम, त्याचा कुठेतरी अपमान होतोय असं काही दाखवलं, सरतन से जुदा लगेच होऊन जाईल, वाटही बघणार नाहीत लोक. आणि त्याच्यावर चित्रपट बनवायलाही नंतर कोणाची हिंमत होणार नाही. चित्रपट बनवला तर त्याला सेन्सॉर सर्टिफिकेट मिळताना, चित्रपटगृह मिळताना मारामार करावी लागेल. आणि अशा परिस्थितीत आपण राहत असताना आपल्याची जी सद्गुण विकृती आहे ती अशा वेळेला, आणि खास करून हिंदू सणांच्या वेळेला, होळीच्या वेळेला पर्यावरणाची आठवण होते, रंगपंचमीच्या वेळेला किंवा धुळवडीच्या वेळेला पाणी वाचवायची आठवण होते. तीच आठवण मग बकरीच्या वेळेला होत नाही की बकरीच्या आकाराचा केक कापा, किंवा ख्रिसमसला किंवा अन्य वेळेला होत नाही की ती सुरूची झाडं असतात त्याच्याऐवजी प्लॅस्टिकची झाडं ठेवा. आणि म्हणून या सद्गुण विकृतीबद्दल हिंदू समाज व्यक्त होतो. तो व्यक्त झाला तर त्यालाही तो व्यक्त होण्याचा अधिकार आहे.
कोणी कायदा हातात घेऊ नये हे सगळं मान्य आहे, पण तुम्ही जर अशा प्रकारची गंमत थट्टा एकाच धर्माबाबत करणार असाल तर त्याची प्रतिक्रिया ही येणारच आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.